काल मी राजस्थान आणि हैदराबादचा मॅच जर ऐकला त्यामध्ये वैभव सूर्यवंशीने 97 रन बनवले 29 बॉलमध्ये. म्हणजे क्रिस गेलचा रेकॉर्ड तुटणार होता. क्रिस गेलने 30 बॉलमध्ये 100 काहीतरी बनवलेले. एक बॉल कमी राहिला, याच्या रेकॉर्डची बराबरी झाली असती या फिर रेकॉर्ड तुटला असता. तर त्याच्या आता 28 बॉलमध्ये 97 झालेले, पण 31 बॉलला आऊट झाला. तर मी काल मॅच बघितला तर नव्हता, पण त्याच्यानंतर मला स्कोअर कार्ड बघितलं तेव्हा कळला. आणि काल हैदराबाद हारली. IPLच्या एलिमिनेटर होता हैदराबाद आणि राजस्थानमध्ये. तर राजस्थान आता क्वालिफाय 2मध्ये गेली आणि हैदराबाद बाहेर गेली. ही चांगली गोष्ट आहे. असं राजस्थानचे जिंकण्याचे चान्सेस कमी आहेत. हैदराबाद जिंकली नंतर गुजरातबरोबर जिंकावं लागेल आणि नंतर मग RCBमध्ये पण जिंकावं लागेल ट्रॉफीमध्ये. आणि सर्वात जास्त चान्सेस RCBचे आहेत. त्याला एक मॅच जिंकायचं आहे, त्याला ट्रॉफी जिंकते आणि झालं. आणि गुजरातचे चान्सेस आहेत तर थोडे कमी आहे. राजस्थानमध्ये नाही आहे, थोडे कमी आहेत. राजस्थानला हरावं लागेल, त्याच्यानंतर मग RCBला राजस्थानला तर हरवू शकतो. RCBला हरवणं थोडं मुश्किल आहे. आणि राजस्थानला तेच आहे, गुजरातला हरवू शकतो, RCBला हरवणं एवढं मुश्किल आहे. तर गुजरातला पण हरवणं मुश्किल आहे हैदराबादनंतर. हे तर झालं मॅचचं. कारण मी दिवसभर वॉशिंग सेंटरवर बसलेलो. दुपारी 1-2 वाजेपर्यंत एक पण गाडी नव्हती आली, एक पण गाडी. आणि त्याच्यानंतर मग थोडं काम आलं आणि रात्रीपर्यंत म्हणजे ठीक लागलं. 8:30चा थंडा झाला. बस एवढं जास्त नाही आहे, पण मला वाटलेलं एक पण गाडी येणार तर 1-2 गाडी येतील. त्याच्या हिशोबाने तर चांगलंच झालं थंडा. बाकी एवढा खूप टाईम 12 तास बसावं लागतं, हेच थोडा मेन प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे 12 तास इथंच जातात. मग दुसरं तर करायला काय व्हायचं नाही. एक रेसला पण भेटायला भेटणार होतं, आणि रेस पण दुसऱ्या कुठल्या मुलाला निघून जात माहिती नाही. काय करू आता, मी तर वॉशिंग सेंटरवरच बिझी असतो. रेसला तर दुसरा मुलगा भेटेल, कसं नको होते. काय भरोसा. तर मी काय तरी किती वाजता 12 तास काम करावं लागेल. बिझनेसला स्टार्टिंगला तर करावं लागेल की नाही माहिती नाही मला. तर त्याच्यानंतर एकदा पैसे कमवले किंवा तिकडे काम करायची जरूरत नाही आणि पैसे पण खूप येते. विचार नाही की महिन्यामध्ये काम करायचे, करत पैसा येणार नाही. मी बिझनेस करणार आहे. 2 लाख रुपये जमवून 10 बिझनेस करीन. एक तर चालेलच, तर त्यासाठी 2 लाख रुपये पाहिजे आणि 2 लाख जमवावं लागेल वॉशिंग सेंटर करून. तर मी पण काम करू शकतो, मम्मीकडून सुद्धा मागू शकतो. तर मी तेच म्हणत होतो की मम्मीकडून मागू शकतो मी 1 लाख रुपये. वॉशिंग सेंटरवर काम करायची गरज नाही मला. त्याच्यातून 1 लाख रुपये 10-10 हजारचे 10 बिझनेस करेन. 10,000चे बिझनेस कुठले करायचे ते पण मला माहिती नाही, पण ते करू शकतो मी. ते 1 लाख घ्यावे पण लागेल. देईल केलं माहिती नाही, देईल तर काय बोलेल ते. कंटिन्यू 90% चान्स होते ते 1 लाख रुपये देतीलच.
झालं सक्सेसफुल